अभी जो भी मेरे को प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मतलब व्हाट्सएप के द्वारा सोशल मीडिया के द्वारा जो भी मेरे को शुभकामनाएं दी है उनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और जो यहाँ आके भी मेरे को प्रत्यक्ष रीत्या आके मिलके गए उनको भी शुक्रिया अदा करता हूँ। आज हमारा सुबह सुबह का प्रोग्राम ब्लड कैंप था, उसमें कम से कम 100 लोगों ने ब्लड दे दिया। और वो हम चाहते भी थे कि हम हमारे संस्था के आगरी राजा प्रतिष्ठान के माध्यम से कभी हम ब्लड कैंप रखे। तो वही मनोज भाई हमारे जो है संस्था के सचिव, उन्होंने कहा कि अपन ब्लड कैंप रख देते हैं, तो अपन लगाए तो अच्छा रिस्पॉन्स था। जो समाज में जिस तरह से आप कार्य करते हैं ड्यूटी शहर में, एक अलग स्थिति आपकी, क्या कर जाएंगे कि जो आप गरीब असहाय लोगों की मदद करने के लिए? मैं तो ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ कि यही लायक मेरे को लास्ट तक रखे प्रभु, कि मैं लोगों की सेवा करूं और कभी मेरी नियत ना डगमगाए कि मैं ये काम से भागूं। आप आगरी राजा प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष हो, इसका उद्देश्य क्या है? हमारा उद्देश्य ये कि हम जो शिक्षण लोगों को, जो गरीब लोग हैं उनको शिक्षण देना चाहते हैं, और जो गरीब लोग हैं उनको एक अभी अपन हॉस्पिटल बनाने का अपना पूरा प्लानिंग है। अगले महीने से अपन उसका काम भी चालू कर रहे हैं। हम चाहते हैं कि गरीब लोगों को एकदम नो कैश काउंटर ऐसा हम हॉस्पिटल खोल रहे हैं। जो आपका प्रतिष्ठान है ये सिर्फ भिवंडी में काम करता है पूरे भारत? जो हमको फोन करे वो कहाँ से, हम ये देखते नहीं। और जनता को क्या मैसेज देना चाहेंगे आप आपके बर्थडे के दिन? मेरा तो मैसेज यही कि आपसे जो आपका नेबर है, आपका नेबर कभी दुखी ना रहे। जो भी है आपसे जो मदद बने एक दूसरे को मदद करते रहिए, इसी में आप मतलब ईश्वर सेवा है आपकी बस। पाटिल को के जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और जो उनके समाज जो कार्य है ऐसे ही चलते रहे, समाज को उनका फायदा हो और समाज के लिए वो करते रहे, और ईश्वर उनको अच्छी सेहत और उनके जो सपने हैं, उनको जो कुछ करना है समाज के लिए और समाज को और आगे बढ़ाने के लिए, उनको जो पद भी चाहिए वो ईश्वर दे। और उसके लिए हमारा भी उस पर सपोर्ट रहेगा, क्योंकि ये आज से नहीं, ये यानी मैं बोलता हूँ 20 साल 25 साल से हमारे प्रतिक्रिया है, और हर बार समाज के लिए और अपने एरिया के परिसर के लोगों के लिए आधी रात में दौड़ के जाने वाला बच्चा है। तो सही में जो लोगों का काम करेगा, लोग उसको सही में आगे लेके जाएंगे, इतना मेरे को भरोसा है। सकाळी खऱ्या अर्थाने पाहिलं तर रक्तदान म्हटलं तर सर्वात महत्वाचं आणि पुण्याचं दान, की त्याच्यापेक्षा मोठं कुठलं दान नाहीये। आम्ही एक 8 दिवसापूर्वी अशी आमच्या समोर एक घटना झाली, एक मित्राला ब्लड पाहिजे होता, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण म्हणजे टीम त्याच्या मागे लागलो, आम्हाला ब्लड भेटत नव्हतं, त्याला जो पाहिजे तो। तर मग साहेबांच्या मनात आलं की आपण जर आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून जर ब्लड कॅम्प जर ठेवलं तर, आणि तो विचार आला, आणि मग विचार केला की तुझा ज्यावेळेस वाढदिवस आहे त्या दिवशी आपण ठेवूया, आणि तो सकाळी एकदम सक्सेसफुल असा आपण रक्तदान शिबिर पार पडताना आपण पाहिलं, तुम्ही साक्षीदार त्याला आहात। आणि राहिला गोष्ट बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा, हा जो बर्थडे सेलिब्रेशन त्यांना नाही आहे, तो संपूर्ण जो आमचा परिवार आहे, मित्र परिवार, पूर्ण भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्ह्यात असेल, या सर्वांनी मिळून हा त्यांचा उत्साह जणू काय सण साजरा होईल। कारण समाजाप्रती जो काम करतोय त्याचा गौरव होणं गरजेचं आहे, त्याचा आदर होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी हा इथं बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं। बघा, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची तर ती स्वतःकडून केली पाहिजे। मी जर समाजाला सांगेल असं वागायचं आहे तर ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, आणि ब्लड डोनेट करताना स्वतः त्याच्या परिवारापासून झाली। स्वतः त्यांनी दिलं, त्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलं, त्याच्या मुलाने दिलं, बहिणीने दिलं, आणि त्याच्यानंतर भावाने दिलं। म्हणजे समाजामध्ये तुम्ही उतरता, एखादं काम करता, त्या स्वतःहून सुरुवात कशी होईल
हे बघणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबापासून ती सुरुवात केली आणि कुटुंबाची ती त्यांना चांगली ऊब आहे समाजसेवा करण्याची, गोरगरिबांसाठी अर्ध्या रात्री धावून जाण्यासाठी. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की शुद्ध बीजापोटी फल रसाला घुमटायची मराठीमध्ये संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील असतील, त्यांनी दिंडीगडाची निर्मिती केली. खऱ्या अर्थाने संस्कृतीचा वारसा आणि त्या घरामध्ये त्यांना लाभलेला हा हिरा खऱ्या अर्थाने पोगाव गावचा मी तर म्हणेन एक स्टार आहे की युवकांच्या घरातील ताईत बनलेला आहे. आणि मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळतं हे भगवंताचे हे मत भाग्य आहे. आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने मी एवढीच शुभेच्छा देईन की त्यांनी असं म्हटलं की मी जे काम करतोय या कामाबद्दल मला एक किंचित पण बाहेर होता कामी नाही. मी त्याच्यामध्ये कसा बनून राहील, त्यात तल कसा धरून राहील आणि त्यांच्यासोबत मी काम करतोय, तर त्यांनाही पुढे जाऊन भरपूर चांगली भगवंत बुद्धी देव, जनसंबंधामधून जाऊन चांगला काम करो, गोरगरिबांचं शिक्षणाचं काम करो. आपले जर मेडिकल कॅम्प जेवढे होतात त्याच्यामध्ये जेवढे पेशंट बनतात त्यांचंही चांगलं काम केलं जातंय, तर पुढे जाऊन असंच काम करो ही त्यांना खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा असतील.